नमस्कार मंडळी. मंडळी, आपण सुरू केलेली ही राशी व नक्षत्र यांच्या संपूर्ण व सखोल माहितीच्या मालिकेमधला हा जो आहे हा 5वा भाग आहे. म्हणजेच आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत राशी चक्रातल्या 5व्या सिंह राशीची. काय बरं आहे या राशीचं गुणवैशिष्ट्य, स्वभाव, कार्यक्षेत्र, आरोग्य तसेच या राशीमध्ये येणाऱ्या सगळ्या नक्षत्रांची संपूर्ण माहिती आपण आजच्या या भागात करून घेणार आहोत आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी ज्योतिष वास्तू सल्लागार, वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. राशी चक्रातली सिंह ही 5वी राशी असून या राशीचा स्वामी ग्रह रवी, जो सर्व सृष्टीचा पालन करणारा, सांभाळ करणारा ग्रह. अग्नितत्वाची ही राशी असून राशीचा वर्ण क्षत्रिय म्हणजेच लढवय्या व्यक्तिमत्वाचा. तर पुरुष स्वभावाची राशी आहे, त्यामुळे एखाद्या गोष्टीची, कार्याची जबाबदारी स्वतःहून घेण्याची प्रवृत्ती तसेच सर्वांच्या आनंदाचा, यशाचा विचार करणारी राशी ही आहे. या राशीची मंडळी आपल्या संपर्कातील, कुटुंबातील, मित्रपरिवारातील लोकांच्या प्रती अतिशय उदार आणि प्रेमळ अंतःकरणाच्या असतात. कोणत्याही अडीअडचणींमध्ये सदैव मदत करण्यास पुढाकार घेणाऱ्या असतात. मात्र या स्वभावाचा कोणी गैरफायदा करून घेत आहे हे लक्षात आल्यावर मात्र यांच्यासारखा क्रोधी मनुष्य कोणी नाही. रवी ग्रहाची ही राशी असल्यामुळे खोट्या गोष्टींबद्दल यांना प्रचंड तिटकारा असतो आणि म्हणूनच कोणत्याही खोट्या गोष्टींना ही मंडळी कधीही पाठीशी घालत नाहीत. उलट अशा खोट्या वागणाऱ्या मंडळींना आपल्यापासून लांबच ठेवतात आणि योग्य वेळेला शासन सुद्धा करतात. ही मंडळी आपल्या कामाच्या आणि नात्याच्या प्रती अत्यंत उदारशील तर असतातच, परंतु अत्यंत प्रामाणिकपणे या नात्याला व कामाला सुद्धा सांभाळणारी असतात. यांच्याशी जो कोणी प्रामाणिकपणे मैत्री करतो, मैत्री भाव ठेवतो, त्यांच्याशी ही मंडळी नेहमीच त्यांच्या अडचणीच्या काळात अवश्य धावून जाताना दिसतात. सिंह राशींच्या मंडळींसाठी नातेसंबंधाला त्यांच्या आयुष्यात फार फार महत्त्व असतं. रवी ग्रहाची राशी आणि क्षत्रिय वर्ण असल्यामुळे नेहमीच कोणत्याही चांगल्या व समाजहिताच्या कार्याला पुढे नेण्यासाठी आग्रही असतात. त्यासाठी अगदी जीवाचं रान करतात. अगदी स्वतःच्या पदरचा पैसा, वेळ सुद्धा खर्च करतात आणि त्याला मागे पुढेही पाहत नाहीत. नेतृत्व हे त्यांच्या अंगी निसर्गता असतंच, त्यामुळे समाजाला नवीन दिशा देण्याचं कार्य ही मंडळी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने दाखवून सुद्धा देतात व एक चांगला आदर्श लोकांसमोर प्रस्थापित करतात. तर स्वतःच्या कामातून, वागण्यातून लोकांमधून एक चांगला नेता सुद्धा निर्माण करण्याची संधी ही मंडळी सोडत नाहीत. ही मंडळी नेहमी वचनबद्ध असतात. एखाद्याला दिलेलं वचन कधीही मोडत नाहीत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला शब्द मात्र पाळतात. यांच्यामध्ये स्वातंत्र्याची भावना असल्यामुळे कोणत्याही कामात शक्यतो स्वतःच्या अनुभवाच्या व अभ्यासाच्या जोरावर निर्णय घेऊन मोकळे होतात. स्थिर स्वभावाची ही राशी आहे, त्यामुळे कोणतंही कार्य सुरू करण्यापूर्वी त्या संबंधित विषयाचा संपूर्ण अभ्यास करून, योग्य ती माहिती मिळवून, नियोजन करून, प्लॅनिंग करून मगच त्या संदर्भातल्या कामाची सुरुवात करायला यांना आवडते. त्यामुळे बऱ्यापैकी आपल्या कामात यशस्वी सुद्धा होताना दिसतात आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात आर्थिक स्थिरता आणि संपन्नता प्राप्त करून घेण्यासाठी, उच्च अधिकार पदावर काम करून पुढे जाण्यासाठी यांना मनापासून आवडतं. त्यासाठी उच्च शिक्षण घेण्याकडे यांचा कल नेहमीच असतो व त्यामध्ये या व्यक्ती बऱ्यापैकी यशस्वी सुद्धा होतात. मात्र यांची काम करण्याची पद्धत ही राजेशाहीची असते, म्हणजे स्वतःच्या विचाराने, गतीने ही मंडळी काम करतात. त्यांना आपल्या कामात इतरांची लुडबुड झालेली बिलकुल आवडत नाही, विशेष करून चुकीच्या मंडळींची. प्रत्येक राशीमध्ये चांगले आणि वाईट गुणधर्म हे असतातच. सिंह राशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये रवी ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे किंवा अशुभ ग्रहयोगाबरोबर त्याचा संबंध आलेला आहे, तर अशा राशीच्या जातकांना चार चौघात पोकळ डौल, अहमपणा, ढोंगीपणा, दिखावा करण्याची हौस आढळते. त्यामुळे कधीकधी कर्ज काढून मोठेपणा दाखवण्याच्या नादात खर्च करतात व कर्जबाजारीपणा मात्र वाढवतात. काही वेळेला ही राशी अधिकार मिळवण्यासाठी हापापलेली सुद्धा जाणवतात. मात्र हे सर्व अनुभव ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी ग्रह अशुभ स्थितीमध्ये असतो तिथे आपल्याला जाणवताना दिसतो. मात्र हे सगळं जरी खरं असलं तरी क्रीडा क्षेत्रात यांच्यासारखी चपळ राशी दुसरी नाही.
शरीर सौष्ठवाबद्दल सुद्धा अत्यंत जागरूक अशी ही मंडळी असतात. तसेच अत्यंत मनमोकळ्या, उदार आणि दिलदार स्वभावाचे व्यक्तिमत्व राशी म्हणजे सिंह राशी. सिंह राशीच्या करिअरच्या बाबतीत विचार करायचा किंवा सांगायचं झालं तर सरकारी क्षेत्रात, प्रशासकीय सेवेत किंवा कोणत्याही नोकरीमध्ये असतील तिथे उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करताना आढळतात. अर्थात स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर. तर इंजिनिअरिंग, शेती, परिवहन, वैद्यकीय क्षेत्र तसेच क्रीडा प्रशिक्षक, बांधकाम क्षेत्र सुद्धा यांच्यासाठी अनुकूल राहतं. त्यांचा पिंड रवीच्या अंमलाखाली येत असल्यामुळे संरक्षण खातं, मिलिटरी, पोलीस अधिकारी अशा सरकारी क्षेत्रातही त्यांना चांगलं यश मिळतं. तसेच गूढ विषयात सुद्धा यांना चांगला रस असल्यामुळे वास्तू, ज्योतिष अशा विषयात करिअर करायला हे यांना आवडतं. सामाजिक न्याय व्यवस्था व राजकीय व्यवस्था आणि क्षेत्र यांनी जर मनात आणलं तर तिथेही आपलं बस्तान उत्तम बसवतात. वकिली डावपेच व्यवस्थित समजणारी ही राशी आहे आणि म्हणूनच बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी नियोजनकार म्हणून काम करताना ही आढळतात मंडळी. सिंह राशीसाठी आरोग्याचा विचार केला तर रक्तदोष, ब्लड प्रेशर, उष्णतेचे आजार, हृदयविकार, पोटदुखी, पाठीचं दुखणं तसेच डोळ्यांचे आजार मात्र सांभाळावे लागतात. आधीच अग्नितत्वाची राशी असल्यामुळे यांनी उष्णता वाढवणारे आणि पित्त वाढवणारे पदार्थ सेवन करणं कधीही टाळलेलं उत्तम. आता आपण माहिती घेऊया या राशीमध्ये येणाऱ्या 2.25 नक्षत्रांची, म्हणजेच अजून सखोल सिंह राशीचं अवलोकन करायला मदत मिळेल. सिंह राशीमध्ये मघा नक्षत्राचे 4 चरण, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे 4 चरण आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा पहिला चरण येत असतो. त्यापैकी पहिल्या माहिती घेऊया ती म्हणजे मघा नक्षत्राची. या मघा नक्षत्रावर केतूचा प्रभाव असतो व या नक्षत्राची देवता पितृदेवता म्हणजे पितर ही देवता आहे. या नक्षत्राचं नामाक्षर आहे मा, मी, मू, मे. या नक्षत्राचा गण राक्षस आहे. या नक्षत्राच्या जातकांना त्यांच्या पितरांचा विशेष असा आशीर्वाद लाभलेला असतो असं म्हटलं जातं आणि म्हणून या जातकांनी नेहमी आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात करावी. यश मिळण्यास निश्चित मदत मिळते. या पितृदेवतेचा मंत्र आहे ओम पितृदेवताय नमः. हा रोज कोणत्याही वेळेला म्हणावा. विशेष करून दर अमावास्येला पितरांचं स्मरण करून हा मंत्र कमीत कमी 11 वेळा किंवा 1 माळ म्हणजे 108 वेळा पठण करून आपल्या एखाद्या कामात सतत अडचण येत असल्यास त्यामध्ये यश मिळवण्याकरता अगदी मनापासून आपल्या पितरांची प्रार्थना करावी. ती निश्चित पूर्णत्वाला जाण्याचा अनुभव येतोच. तसेच या दिवशी पितरांच्या प्रित्यर्थ यांना शांती मिळण्यासाठी योग्य असे दानधर्म करावेत. दररोज पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावे. आपल्या पितरांना मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करावी. मंडळी, परंतु या नक्षत्रामधील ज्या व्यक्ती आपल्या पितरांच्या प्रती कोणत्याही पद्धतीने आदरभाव कुठल्या ना कुठल्या कारणाने ठेवत नसतील तर मात्र या नक्षत्राच्या जातकांना प्रचंड त्रास त्यांच्या कार्यक्षेत्रात होताना दिसतो. म्हणजे अजून एक सुंदर अनुभव या जातकांना येतो तो म्हणजे या जातकांना आपल्या आईकडून किंवा वडिलांकडून वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचा योग अगदी हमखासपणे असतो. परंतु हा योग त्यांच्या मृत्यूनंतर येत असतो. असाच योग मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्रामध्ये जन्मलेल्या जातकांमध्ये असतो. परंतु हा योग आई वडील हयातीमध्ये असताना असतो, म्हणजे त्यांच्या सांपत्तिक स्थितीचा लाभ. मग हे 10वं नक्षत्र. या नक्षत्राचं चिन्ह आहे राजसिंहासन. या राशीचे गुणधर्म आणि हे चिन्ह या दोघांचाही प्रभाव या जातकावर पडलेला निश्चितपणे त्यांच्या राजसी गुणधर्मावरून आणि वागण्यावरून दिसायला येतो. केतूच्या प्रभावाखाली हे नक्षत्र येतं. केतू हा मोक्षाचा कारग्रह मानला जातो आणि त्याचा संबंध भूतकाळाशी, गत जन्माशी सुद्धा जोडला जातो आणि म्हणूनच या नक्षत्रामध्ये जन्मलेल्या जातक अगदी लहानपणापासून आत्मज्ञानी असल्याचं जाणवतंच. त्यांना आत्मबोध होताना लवकर दिसून येतो. सूर्याच्या प्रभावामुळे ही मंडळी आत्मविश्वासपूर्व व तेजस्वी भासतात आणि असतात सुद्धा. धार्मिकपणा सुद्धा यांच्यामध्ये चांगला असतो. स्वभावाने ही मंडळी जिद्दी असतात व त्याचबरोबर निर्भीड, साहसी आणि मार्गदर्शक असतात. तर काही प्रमाणामध्ये काही वेळेला अहंकारी सुद्धा भासतात, अर्थात काही ग्रह अशुभ असतील तर. त्यामुळे त्यांच्याकडून जबरदस्तीने किंवा ऑर्डर देऊन एखादं काम करवून घेता येतं का? बिलकुल नाही. आणि म्हणूनच यांच्याबरोबर गोड बोलून काम करवून घेण्यातच शहाणपणा असतो. कुठलंही काम ही मंडळी अगदी मन लावून व्यवस्थित करतात. यांच्या कामामध्ये साफसफाई, नीटनेटकेपणा, सफाईदारपणा, व्यवस्थितपणा प्रचंड आढळतो. या नक्षत्राचा गण राक्षस असल्यामुळे स्वभावामध्ये जरा तामसीपणाचा प्रभाव आढळतोच. त्यामुळे
बऱ्यापैकी ॲग्रेसिव्ह असतात, शॉर्ट टेम्पर असतात, क्षुल्लक कारणांवरून लगेच रागावतात, चिडचिड करतात. नवीन व्यक्तींबरोबर लगेच मिळवून घेण्यात सुद्धा यांना जरा बराच वेळ लागतो. कारण यांचा स्वभाव हा इतरांपेक्षा जरा वेगळा, हटके असतो. अन्याय आणि खोटं यांना बिलकुल चालतच नाही. अशा लोकांना ही मंडळी कधीही माफ सुद्धा करत नाहीत व स्वतः सुद्धा दुसऱ्यावर अन्याय होईल असं वागत नाहीत आणि खोटं सुद्धा बोलत नाहीत. समाजामध्ये मानसन्मान आणि मोठेपणा यांना त्यांच्या कार्यामुळे मिळताना दिसतो. किंबहुना तो मिळवण्यासाठीच यांचा जन्म असतो असं म्हटलं तरी कुठेही वावगं ठरणार नाही. यांना नेहमी हसतमुख राहायला आवडतं. ज्या ठिकाणी जातील तिथे आपला शिक्का, आपली छाप, आपला प्रभाव आपल्या बोलण्या वागण्यातून अवश्य सोडतातच. वकील, न्यायाधीश, सरकारी अधिकारी, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रामधील कामकाज तसेच कोणत्याही क्षेत्रात उच्च पदस्थ कार्य अशा मंडळींना सहज मिळताना दिसतं. एखाद्या गोष्टीची प्राप्ती झाल्यानंतर त्या गोष्टी सोडून द्यायची सुद्धा यांची मानसिक तयारी असते. केतूचा प्रभाव असल्यामुळे तंत्र, मंत्र, जादू, ज्योतिष, वास्तू तसेच आर्किओलॉजी म्हणजे इतिहास, पुरातत्व क्षेत्र खातं यामध्ये सुद्धा यांना खूप चांगली गती आणि यश असतं. आपल्या जुन्या संस्कृती, चालीरीती, परंपरा यांच्याबद्दल यांना आदराची भावना असते. अशा जुन्या गोष्टी सोडायला ही मंडळी सहजासहजी तयार नसतात. मॅनेजमेंट, HR यासारख्या कामात सुद्धा यांना खूप चांगलं यश मिळतं. तसेच यांना कलेच्या क्षेत्रामध्ये चांगला वाव असतो आणि म्हणूनच सिनेमा, नाटक यामध्ये कलाकार म्हणून यशस्वी होतात. रवी आणि केतूच्या प्रभावामुळे मेडिकल क्षेत्रात सुद्धा ही मंडळी काम करू शकतात अगदी यशस्वीपणे. आता यांच्या आरोग्याचा विचार केला तर मानसिक ताणतणाव, ब्लड प्रेशर सांभाळा असं पत्रिका सांगते. यानंतरचं नक्षत्र येतं पूर्वा फाल्गुनी. या नक्षत्राचे 4ही चरण याच सिंह राशीमध्ये येतात. तर या नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र आहे. तसेच सिंह राशीचा स्वामी ग्रह रवी. अशा दोघांचाही प्रभाव या नक्षत्रावर असतो आणि या नक्षत्राची देवता आहे 12 आदित्यामधील 10व्या क्रमांकाचा आदित्य म्हणजे भागादेव. ही समृद्धीची देवता समजली जाते आणि याचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. या नक्षत्राचे चिन्ह आपण ज्यावर आराम करतो असं अंथरूण किंवा पलंग म्हणू आणि त्यावरूनच या व्यक्तीचा स्वभाव कळतो आणि तो म्हणजे ऐशो आरामात आयुष्य जगण्याची प्रवृत्ती. या नक्षत्राचं नामाक्षर मो, टा, टी, टू यावरून सुरू होतं. पूर्वजन्मातील पुण्यकर्माचा परिणाम म्हणून या जन्मात सर्व सुख भोगण्याची संधी या जन्मात मिळते असं ज्योतिषशास्त्राची मान्यता आहे. कालपुरुषाच्या पत्रिकेत सिंह राशी पत्रिकेतल्या 5व्या घरात येते. या घराची राशी मानली जाते. यावरून सुद्धा पूर्वजन्माचं पुण्यकर्म पाहिलं जातं आणि म्हणून या नक्षत्रामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती सर्व प्रकारची सुख घेणारी, उपभोगणारी भाग्यवान असतात. नेहमी आनंदात राहणं, मौजमजा करणं, सर्व आधुनिक सुखांचा उपभोग घेणं या मंडळींना मनापासून आवडतं सुद्धा आणि मिळतं सुद्धा. ही मंडळी गुणवान तर असतातच, परंतु त्याचबरोबर आकर्षक व्यक्तिमत्वाची आणि समाजामध्ये आपला प्रभाव निर्माण करण्यात यशस्वी असतात. यांच्यामध्ये उत्साह नेहमीच सळसळता असतो. यामुळे नेहमीच जीवनातील नवनवीन प्रयोग करायला यांना मनापासून आवडतं. ही मंडळी काहीतरी नवीन करू शकतात. प्रोडक्टिव्हिटी, निर्मिती क्षमता, क्रिएटिव्हिटी हा यांना लाभलेला अप्रतिम असा वारसा आहे, गुणधर्म आहे. तसेच समाजाचे, कुटुंबाचे, कामाच्या ठिकाणी इतर लोकांचे नेतृत्व करायला यांना मनापासून फार आवडतं. परंतु त्याचबरोबर यांना आपल्या कामाचा किंवा दिसण्याचा दिखावा करायला सुद्धा आवडतं. ही मंडळी नेहमी आपण दुसऱ्यापेक्षा कसे उजवे आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नांमध्ये असतात आणि म्हणून काहीशी अहंकारी वाटणारी असतात. अर्थात यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे तिथे हा अनुभव जरा अधिक प्रमाणामध्ये येतो. त्या व्यक्तींचा स्वभाव काही वेळेला जरा जास्त क्रूरतेकडे सुद्धा झुकताना दिसतो. विशेष करून ज्या कोणी व्यक्तीमुळे यांच्या ऐशो आरामात किंवा त्यांच्या सुबत्तेमध्ये अडचण निर्माण होऊ शकते अशा व्यक्तींच्या बाबतीत हा स्वभाव विशेष करून दिसून येतो. छोटी आणि छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा यांचा इगो दुखावला जाण्याची शक्यता फार मोठी असते व त्या बाबतीत मात्र त्यांच्याकडून माफी समोरच्याला नसते. त्याचा बदला घेतल्याशिवाय ही मंडळी राहत नाहीत. असा अनुभव यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र आणि रवी ग्रह जर अशुभ स्थितीमध्ये असतील तर निश्चित येतो. मात्र हेच ग्रह जर त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुभ असतील तर यांचा स्वभाव साहसी असतो, दानशूर असतो, अत्यंत लाघवी व्यक्तिमत्वाचा असतो. ही मंडळी भोगविलासी असतात. आपलं आयुष्य नेहमीच एका कम्फर्ट झोनमध्ये
ठेवायला यांना मनापासून आवडतं आणि हा कम्फर्ट झोन उत्तरोत्तर वाढवायला सुद्धा यांना आवडतं. स्वतःच्या आकर्षक व्यक्तिमत्वाकडे जास्त लक्ष द्यायला यांचं मनापासून लक्ष असतं आणि त्या बाबतीत समोरच्याकडून संतुष्टी ऐकायला सुद्धा यांना फार आवडतं. आणि तसं न झाल्यास मात्र कधी कधी यांना रागही येतो, कधी कधी नाराजही होतात. सरकारी क्षेत्रामध्ये काम करायला मनापासून आवडतं. त्याचबरोबर कलेच्या क्षेत्रात सुद्धा यांची चांगली प्रगती असते, कारण या नक्षत्रावर कलेचाच ग्रह शुक्र आणि रवीचाही अंमल आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या या व्यक्ती असतात. राजकारणात आणि राजनीतीमध्ये सुद्धा यांना चांगली गती आणि प्रगती असते. कलेच्या बाबतीमध्ये मॉडेलिंग, ड्रेस डिझायनिंग, इंटिरियर डेकोरेशन्स, डान्सिंग, ॲक्टिंग किंवा एखादं वाद्य वाजवण्यामध्ये, संगीत देण्यामध्ये, डायरेक्शन करण्यात, निर्माण करण्यात सुद्धा चांगली पारंगत अशी ही मंडळी असतात. रत्न विक्री करण्याचा व्यवसाय, आभूषण विक्री, लक्झरियस वस्तूंचे विक्रेते, लग्न जमवण्याचं काम किंवा वेडिंग रिसेप्शनचे प्लॅनर, इव्हेंट मॅनेजमेंट, वस्त्र उद्योग अशा कार्यक्षेत्रातही या मंडळींना चांगला जम बसवता येतो. मंडळी जी नक्षत्र अधोमुखी असतात, अधो म्हणजे खाली जाणारी, त्या नक्षत्रावर जमिनीखालची कामं करायला उत्तम समजली जातात आणि म्हणूनच शिलान्यास करण्यासाठी, पायाभरणी करण्यासाठी, विहिरीचे खोदकाम, बांधकाम करण्यासाठी ही नक्षत्र फार शुभकारक, अनुकूल समजली जातात. व पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र असेच अधोमुखी नक्षत्र आहे. काही नक्षत्र ऊर्ध्वमुखी असतात. या नक्षत्रावर जमिनीच्या वरची कामं यशस्वी होण्यास मदत मिळते. उदाहरणार्थ इमारतीचं वरचं बांधकाम करणं. परंतु याच्या उलट काम केल्यास, म्हणजेच अधोमुखी नक्षत्रावर वरचं बांधकाम सुरू केल्यास निश्चित अडचणी येतेच. अनुभव घेऊन पाहाच. बांधकामाची जी जी कामं तुम्हाला रखडलेली दिसतील आजूबाजूला, त्यांची माहिती घ्या, अनुभव येईल. या मंडळींच्या आरोग्याचा विचार करता लक्झरी लाईफस्टाईलमुळे होणारे जे आजार आहेत, जसं की मधुमेह, वजन वाढणं, ब्लड प्रेशर, हृदयविकार, त्याचप्रमाणे स्किन इन्फेक्शन, किडनी, मूत्रपिंडाचे आजार, ही या मंडळींना सांभाळावे लागतात. मंडळी ही होती पूर्वा फाल्गुनी नक्षत्राविषयीची ही माहिती. आता त्याच्यानंतरचं नक्षत्र येतं तिसरं, 2.25 नक्षत्रातलं तिसरं, ते म्हणजे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, ज्याचा पहिला चरण सुरुवातीचा सिंह राशीमध्ये येतं आणि उरलेले जे पुढचे 3 चरण आहेत ते पुढच्या कन्या राशीमध्ये येतात, म्हणून याला त्रिपाद नक्षत्र सुद्धा म्हणतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे सूर्य. याचं बोधचिन्ह आराम करण्यासाठी वापरण्यात येणारा पलंगाचा आहे, परंतु पलंगाच्या डोक्याचा भाग येतो, म्हणजे पुढचा भाग. त्यामुळे आराम करून झाल्यानंतर आपण जे कामाला लागतो असा काहीसा या चिन्हाचा प्रभाव या मंडळींवर सुद्धा आढळतो. म्हणजेच ऊर्जावान असतात, बुद्धिवान असतात. त्यामुळे या मंडळींमध्ये मैदानी खेळाची आवड असते. या नक्षत्राची देवता 12 आदित्यापैकी एक आर्यमान ही देवता आहे. त्यामुळे शिव उपासना यांच्यासाठी उत्तम समजली जाते. यांची विल पॉवर सुद्धा अतिशय सुंदर असते. रवीचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे ही मंडळी फार हुशार आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाची असतात. यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी फार चांगली आढळते. या नक्षत्रामध्ये प्रेमभाव, दयाभाव, मित्रता खूप सुंदर रीतीने आढळते मोठ्या प्रमाणात. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन काम करायला, निर्णय घ्यायला यांना बिलकुल आवडत नाही. बुध आणि सूर्य एकत्र असता बुध आदित्य योग तयार होतो, जो अत्यंत शुभ मानला जातो. या नक्षत्रामध्ये हा योग झालेला असतो. त्यामुळे या नक्षत्रात जन्म घेतलेली जी मंडळी आहेत ती व्यवहारकुशल, बुद्धिमान आणि शासकीय निर्णय घेण्यात अत्यंत कुशल समजली जातात, यशस्वी समजली जातात. नेतृत्व विकासाबरोबर नियोजन कौशल्य सुद्धा यांच्यामध्ये परिपूर्णपणे भरलेलं आढळतं. या नक्षत्रामधील जातक दानशूर, परोपकारी असून यांच्या मित्रपरिवार खूप मोठा विस्तारलेला असतो आणि तो चांगल्या प्रतीचा सुद्धा असतो. मित्रांच्या अडीअडचणींमध्ये ही मंडळी पहिल्यांदा धावून जाणारी असतात. यांना परंपरागत वाटेवरून जायला तितकंसं आवडत नाही. ही मंडळी नेहमीच आपला नवीन मार्ग, नवीन पदमार्ग निर्माण करून त्यावरून चालतात, नव्हे तर लोकांसाठी एक आदर्श निर्माण करून सुद्धा देतात आणि लोक त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालतात सुद्धा. समाजाकरता आदर्श निर्माण करणारी म्हणूनच ही मंडळी ठरतात. अत्यंत स्वतंत्र प्रवृत्तीचा स्वभाववृत्ती यांच्यामध्ये असते. पूर्व फाल्गुनी नक्षत्रापेक्षा ही मंडळी जरा खूप जास्त नम्र असतात, परंतु कामामध्ये आक्रमक, ॲग्रेसिव्हपणे असल्यामुळे मोठ्या जिद्दीने हातात घेतलेलं काम पूर्णत्वाला नेण्याची पराकाष्ठा करणारी तितकीच असतात. खरं बोलणं आणि खरं राहणं, शिस्तप्रिय आणि सामाजिक कार्याची आवड यांच्यामध्ये खूप सुंदर असते. समाजातील अनिष्ट आणि वाईट प्रवृत्तींचा नुसता निषेध
विरोध करत नाहीत, तर त्या बदलण्यासाठी प्रयत्न सुद्धा करतात. आर्यमान ही देवता अतिथी सत्कार, उदारता, मित्रता, सभ्यता, मदत करणारी आणि घेणारी असल्यामुळे हे गुणधर्म या नक्षत्रामध्ये म्हणजे या जातकांमध्ये दिसतात. विज्ञानाचा शोध, अध्यात्म, अध्यापक, लेखक, गणिततज्ञ, राजनीतितज्ञ, समाजसेवा, NGO, समाजकारण, शासकीय सेवेतले वरिष्ठ पद ही या नक्षत्राची कार्यक्षेत्र आहेत. आणि म्हणूनच MPSC, UPSC सारख्या सरकारी क्षेत्रातील परीक्षा यांच्याकरता फायदेशीर ठरतात. मेडिकल म्हणजे वैद्यक क्षेत्रामध्ये सुद्धा आणि त्याचप्रमाणे कॉमर्स, बँकिंग ही क्षेत्र सुद्धा या मंडळींना उपयुक्त ठरतात. राजकीय, पत्रकारिता, इव्हेंट मॅनेजमेंट्स, मॅरेज ह्याबद्दलचं केलेलं मॅनेजमेंट किंवा विवाह जुळवणं, मॅट्रिमोनियल चालवणं ही क्षेत्र या मंडळींना फार सुंदर भावतात, यशस्वी करून दाखवतात. तसेच धर्मशास्त्रामधील आवड असल्यामुळे एखाद्या धार्मिक आस्थापनेवर सुद्धा महत्त्वाच्या पदावर कार्यरत असतात. धार्मिक क्षेत्र जसं की कीर्तनकार, समाज प्रबोधनकार म्हणून सुद्धा यांना उत्तम यश मिळवता येतं. या मंडळींच्या आरोग्याचा विचार करतात नसांचे आजार म्हणजे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम, घशाचे आजार, थायरॉइड, वात आणि पित्ताचे आजार, फूड पॉयझनिंग या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहतं. तर मंडळी, अशी होती ह्या सिंह राशीची संपूर्ण सखोल विश्लेषणात्मक माहिती. कशी वाटली? अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला विषय पोहोचण्याकरता व्हिडिओला शेअर करा, लाईक सुद्धा करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमचा जो संपर्क नंबर आहे 9892156163 हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. यावर 330 रुपये फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा सुद्धा आपण 151 रुपये फोनपे करून मागवू शकता. आणि अष्टोत्तर शतनामावली, ज्यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाच्या ग्रहांची 108 नावं संकलित केलेलं पुस्तक 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच विविध देवदेवतांची असलेली यंत्र, तसेच विविध ग्रहांची असलेली यंत्र आणि त्याचप्रमाणे रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अशी बरीचशी यंत्र आपल्याला ऑर्डर करायची असतील तर अवश्य आमच्या कार्यालयाला संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि नंतर ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे पितळेचं धूपदीप पात्रही आपण ऑर्डर करू शकता. माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आणि हो मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या राशी नक्षत्राची सखोल माहिती घेऊन करिअर किंवा आपल्या आयुष्यातल्या प्रश्नांची उकल करायची असेल, त्याचप्रमाणे वास्तू विषयातलं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अवश्य आमच्याशी संपर्क साधा व्हॉट्सअप मेसेज करून आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून, परदेशातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे. त्यासाठी आमचा नंबर 9892156163 थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. चला तर मग भेटूया पुढच्या भागात कन्या राशीबद्दल अशीच विस्तृत माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत कळा विलोबाय असावा. धन्यवाद.